विदर्भ वैधानिक विकास मंडळ म्हणजे विदर्भ स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड हे साधारणपणे 1994 मध्ये अस्तित्वात आलं. त्याचा एक विशेष उद्देश होता. त्याचं असं होतं की जसं आता विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हे साधारणपणे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या ज्या काही भूमिका असतील तर नेहमी असं व्हायचं की एक सापत्न वागणूक या ठिकाणच्या लोकांना मिळायची. विशेषतः विदर्भाविषयी ही ओरड नेहमी व्हायची की विदर्भात बॅकलॉग खूप मोठ्या प्रमाणात होता. बॅकलॉग म्हणजे जो काही निधी दिला जातो तो निधी पूर्णतः न दिल्यामुळे त्याचा एक अनुशेष तयार होतो. मग त्या अनुशेषासाठी राज्यपालांकडे ते निवेदन देऊन आणि मग त्याच्यासाठी मग तो अनुशेष कसा कमी करता येईल किंवा त्याच्यामधला निधी कसा वळता करता येईल. तर अशा हा एक भाग झाला. पण अशा अनेक गोष्टी विदर्भ वैधानिक महामंडळाच्या माध्यमातून केला जात होता. अनेक लोकांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. पण मुख्यत्वे मामा किंमतकर, मधुकरराव किंमतकर, ज्यांचं मध्यंतरी निधन झालं, ते एक महत्त्वाचे त्यांनी एक नेते आपण असं म्हणता येईल. नंतरच्या काळात जे डिव्हिजनल कमिशनर अनूप कुमार यांनी फार मोठं काम त्याच्यामध्ये केलं. त्यांना स्वतःला शिक्षणामध्ये रस होता. त्यांनी या विदर्भ मंडळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात काम केलं. चैनसुख संचेतींचं नाव घेता येईल. चैनसुख संचेती जे मलकापूरचे आहेत आमदार, त्यांनी फार मोठा मोलाचा वाटा याच्यामध्ये उचलला. यंग पिढीमध्ये आपल्याला नागपूरचे डॉक्टर कपिल चांद्रायण यांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल. डॉक्टर कपिल चांद्रायण हे एक तरुण आणि दमदार सदस्य विदर्भ वैधानिक विकास मंडळाला लाभले. त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी की तुमचा शिक्षणाचा भाग असेल, तुमचा आरोग्याचा भाग असेल, तुमचे वेगवेगळी धरणं आहे, शेतीच्या गोष्टी आहे, या अनेक त्या बारकाईंचा अभ्यास करून ते एक अत्यंत महत्त्वाचं त्या माध्यमातून मार्ग काढून विदर्भ वैधानिक विकास मंडळ जे आहे हे त्या दृष्टीने काम करत होतं. आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा हा विदर्भाला नेहमी होत राहिलेला आहे. पण आता अत्यंत खेदाने असं नमूद करावं लागतं की 2020ची जी बॉडी होती, त्या 2020ची बॉडी ती जेव्हा तिथे त्यांचं काम संपलं, त्यांचं टेन्युअर संपलं, त्याच्यानंतर आज 6 वर्ष झालेले आहे. पण विदर्भ वैधानिक विकास महामंडळ काही बसू शकलं नाही. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की साधारणपणे या बोर्डाची जी रचना 1994 मध्ये ज्या पद्धतीने झाली, त्याच्यामध्ये काही नियम जे होते त्यामध्ये या बोर्डाचं टेन्युअर संपण्याच्या 6 महिने आधी, म्हणजे जसं 2020 मध्ये जेव्हा या बोर्डाचं टेन्युअर संपलं त्याच्या 6 महिने आधी एक नवीन बोर्डाची स्थापना किंवा नवीन बोर्डाच्या कॉन्स्टिट्यूशन करता राज्यपालांकडे तुम्हाला एक प्रस्ताव पाठवावा लागतो. आणि मग त्याच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई होऊन, पण ती जर कारवाई आधी झाली म्हणजे प्रस्ताव पाठवण्याची, तर मग ते बोर्ड वाचवता येऊ शकतं. समजा पुढच्या नियुक्त्याला आणखीन काही महिने लागले तरी मुळात तो अर्ज आधी गेला असल्यामुळे त्याला फायदा होतो. पण या मागच्या ह्याच्यात काय झालं की मागच्या ह्याच्यात तो अर्ज गेला नाही, तो प्रस्ताव न गेल्यामुळे ती बॉडी डिफंक्ट झाली. डिफंक्ट म्हणजे ती आता ज्याला आपण म्हणतो लॅब्स झाली. लॅब्स म्हणजे आता ती एक प्रकारे आपण म्हणतो की रद्द झाली. एखादा आपण लायसन्स काढतो, परवाना काढतो, जसं मोटर व्हेकलचा असतो किंवा काही असतो, त्याची मुदत असते एक विशिष्ट, ती संपल्याच्या आधी जर आपण अर्ज केला नाही तर ते लायसन्स तुमचं रद्द होतं आणि मग सगळी प्रक्रिया तुम्हाला नवीन करावी लागते. आता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता असं आहे की आता सरकारने मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मग या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्बांधणीसाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला. ते सगळं राज्यपालांकडे गेलं. राज्यपालांथ्रू ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे गेलं. तिथून ते
राष्ट्रपतीकडे जातं आणि राष्ट्रपतींचं प्रेसिडेन्शियल ऑर्डर जो ज्याला आपण म्हणतो तो ऑर्डर आल्यानंतर ते विदर्भ वैधानिक विकास मंडळ पुन्हा एकदा आपल्याला कार्यरत करता येतं. पण आता या प्रक्रियेला तो वेळ लागतो आहे, कारण आता प्रेसिडेंटकडनं कधी येणार, कोणी म्हणतं की गृहमंत्रालयाच्या लेवलवर वेळ लागतो आहे. मध्यंतरी ज्या अमरावतीच्या आमदार आहेत सुलभा खोडके, त्यांनी हा प्रश्न सभागृहात उचलला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की याच्यामुळे कितीतरी नुकसान होतं आहे आणि त्यांनी याच्यावर कडाडून टीका केली की मागच्या 6 वर्षामध्ये हे बंद झाल्यासारखं झालेलं आहे आणि या 6 वर्षात सरकारने कुठलंच पाऊल उचललं नाही. त्या सरकारमध्ये सगळेच लोक आले. तो काही म्हणजे एकट्या या बेसिकली तो 2020मध्ये झालं. 2020मध्ये कोणाचं सरकार होतं, ते होतं महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडी सरकारनी त्याच्यामध्ये पावलंच उचलले नाही, वारंवार निवेदनं देऊन. किंवा आपण असं म्हणू शकतो की विदर्भातले त्यांचे जे नेते होते महाविकास आघाडीचे, त्यांनी त्या पद्धतीने कुठल्या स्टेप्स उचलल्या नाही. त्याच्यामुळे ते आता डिफंक झालं. आता सुलभा खोडके यांचं म्हणणं असं आहे की आता जो वेळ लागतो आहे त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी अर्थात उत्तर दिलं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना फंड्स नाही कमी पडू दिले. जरी विदर्भ वैधानिक विकास मंडळ हे सध्या डिफंक्ट असलं तरी त्यांना आपण विदर्भाला कुठली फंड्स कमी पडू दिले नाही आणि सरकारकडे आपण प्रयत्न करतो आहे आणि आपण गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलेलो आहे. आपण गृहमंत्रालयाकडे देखील त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून शेवटी प्रेसिडेंटकडे जाऊन, पण सध्या मात्र स्थिती जी आहे ती मागच्या 6 वर्षापासून ही बॉडी डिफंक्ट झालेली आहे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की ऑफिसेस सुरू आहे, मराठवाडा मंडळाचं असेल, विदर्भाचं असेल, यांचे ऑफिसेस सुरू आहे. या ऑफिसवर जो खर्च होतो तो म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखा आहे. तो ऑफिस आहे, त्याचे वेगवेगळे IAS जे अधिकारी आहेत ते आहेत तिथे. मग ते ऑफिस, मुळात त्या ऑफिसचा उपयोग काय? त्याच्यामुळे तुम्ही एक तर काही लोकांचं तीव्रतेने असं म्हणणं आहे की एक तर तुम्ही विदर्भ स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड किंवा मराठवाडाचं बोर्ड, हे सगळे बोर्ड जे आहे हे तुम्ही बंद करून टाका, हे चालूच नका त्याच्यापेक्षा. आणि कारण तुम्ही ऑफिसवर खर्च करता तर त्या ऑफिसवर खर्चाचा काही उपयोग नाही आहे. निदान बोर्ड जर बसलं तर काहीतरी तुमचं एक विधायक काम त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामुळे याच्यावर त्यांनी सरकारने निर्णय घ्यावा. पण ते का निर्णय घेत नाही आहे किंवा कुठे ती माशी शिंकली आहे? राज्य सरकार म्हणतं की आम्ही पाठवलेलं आहे, मग केंद्र सरकारची इच्छा नाही आहे का ते करण्यामध्ये? कारण आता अजून एक याला जोडून एक विषय मला मांडावा असं वाटतो की जे वेगवेगळे महामंडळ आहे, आता यांचं सगळं वाटपही झालं की 47 महामंडळं भाजपकडे जातील, मग 29 शिंदेकडे जातील, मग त्याच्यामधले 22-23 NCPकडे जातील. त्याही महामंडळांचं अद्याप त्यांनी वाटप केलेलं नाही आहे. म्हणजे हा वेळ मुळात, आता याही सरकारला येऊन 2 वर्ष झालेले आहे, मुळात हा वेळ लागावा कशासाठी? म्हणजे याचं कारण काय? तर मला वाटतं की एक विदर्भ वैधानिक विकास मंडळावर कुठेतरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि आपण हे मान्य करतो की निश्चितपणे हे सरकार आल्यानंतर विशेषतः देवेंद्र फडणवीस, गडकरी, बावनकुळे यासारखे जे तगडे नेते या भागासाठी अक्षरशः दिवस रात्र एक करून वेगवेगळी डेव्हलपमेंटचे कामं आणतात आहे. पण ह्याही ज्या बाबी आहे, ह्या मंडळं असतील, महामंडळं असतील, त्यांच्या नियुक्त्या पटपट करून त्याच्यावर एक निर्णय घेऊन त्यांच्या नियुक्त्या करणं, हे मला वाटतं हे जर केलं तर कुठेतरी एक स्थिर स्थावरता, एक आपण म्हणजे सध्याचं सरकार स्थिर आहे त्याला अजून एक जोड, कारण सगळे महामंडळ कामं करायला लागले तर बराचसा सरकारवरचाही भाग कमी होईल, एक्झिक्युशन चांगलं होईल. तर आता हे बघावं लागेल की साधारण विदर्भ वैधानिक विकास मंडळाला किती वेळ लागतो आणि महामंडळांच्या नियुक्त्या या लवकरात लवकर सरकार करतं की नाही.